हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची बायोलॉजी मेंटर स्नेहा मॅम आणि तुमचं ई सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मायटोसिस आणि मियोसिस मध्ये डिफरन्स काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग मायटोसिस आणि मियोसिस काय आहे तर सेल डिव्हिजनचाच एक भाग आहे. म्हणजेच काय मॅम, तुम्ही लहानाचे मोठे होत आहे. कोणामुळे होत आहे? सेल डिव्हिजनमुळे. किंवा जसं जमिनीमध्ये आपण एखादं सीड टाकलं, एखादं बियाणं टाकलं, त्याच्यामध्ये काय होईल? जर्मिनेशन होईल, अंकुरण होईल आणि रोपट्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. ह्या सोबत सोबत एखादं रोपटं तुम्ही लावलं, त्याचं एका झाडामध्ये रूपांतर होत आहे. कोणामुळे होत आहे? सेल डिव्हिजनमुळे. ह्या सोबत सोबत परत तुम्ही छोटेसे बाळ होते, आता तुम्ही मोठे झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, तुम्ही मोठे होत आहेत ना. काय होत आहे? तुम्ही छोटे होते, आता तुमची हाईट वाढली आहे, तुम्ही मोठे झाले आहे. कोणामुळे? बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. ह्या सोबत सोबत स्पर्म सेल असेल, ह्या सोबत सोबत एग असेल किंवा जे ओवम आहे, जे आपल्या फिमेलच्या बॉडीमध्ये आपल्याला बघायला मिळते. मग हे कोणामुळे तयार होत आहेत? बिकॉज ऑफ व्हॉट? सेल डिव्हिजन. ह्या सोबत सोबत एखाद्या झाडाला एखादं फुलाची कळी येते, त्या कळीचं रूपांतर एका फुलामध्ये होते आणि एखाद्या फुलाचं कन्व्हर्जन रूपांतर एखाद्या फळामध्ये होत आहे. मग ते कोणामुळे होत आहे? बिकॉज ऑफ दॅट व्हॉट? सेल डिव्हिजन. मग हे सेल डिव्हिजन होत आहे म्हणजे नेमकं काय होत आहे? कशाची तरी ग्रोथ होत आहे, कशामध्ये तरी डेव्हलपमेंट होत आहे. म्हणजेच आपण आधी छोटे होतो, आपल्या सेलमध्ये डिव्हिजन झालं असेल, डेव्हलपमेंट झालं असेल, म्हणूनच तर आपली हाईट वाढली की नाही. ह्या सोबत सोबत जसं तुम्ही बघू शकता, एखादा फळ छोटा असतो, हळूहळू हळूहळू त्याचा आकार वाढत जातो. मग कशामुळे त्याचा आकार वाढतो? बिकॉज ऑफ व्हॉट? दॅट सेल डिव्हिजन. एखादं झाड छोटंसं असते, त्या झाडाची हाईट वाढते, त्याला फ्लावर येतात, फुलं येतात. ह्या सगळ्या फ्लावर येतात, फळं येतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणामुळे येत आहेत? बिकॉज ऑफ व्हॉट? सेल डिव्हिजन. तर मग हे जे सेल डिव्हिजन आहे, दोन प्रकारचे असते. कोणते मॅम? तर एक असतं मायटोसिस आणि एक असतं मियोसिस. ओके. मग हे मायटोसिस आणि मियोसिस, मग सेल डिव्हिजन दोन प्रकारेच का बरं होत असतात? कारण की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, मग ते आपण असो, ते प्लांट्स असो, ते ॲनिमल्स असो, अशा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून बनलेला असते? दोन सेल पासून. असतं का मॅम? दोन सेल कोणत्या? चल, तर आपण बघून घेऊया दोन सेल कोणत्या असतात. ओके. तर आता बघा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग ते आपण असो, ते प्लांट्स असो किंवा ते ॲनिमल्स असो, तर दोन सेल पासून बनलेले असतात. कोणते असतात ते? एक असते सोमॅटिक सेल. कोणती सेल असते? सोमॅटिक सेल. आणि एक असते कोणती? आपली जर्म सेल. जर्म सेल. ओके. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ व्हॉट? टू सेल. मग मॅम, ह्या सोमॅटिक सेलचं काम काय आहे? तर आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी हे रिस्पॉन्सिबल आहेत. कशासाठी? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी कसं मॅम? मला सांगा. आधी तुम्ही छोटेसे बाळ होते, आता तुम्ही मोठे झाले, आता तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये शिकायला गेले, तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही इंजिनियर होणार भविष्यामध्ये. मग हे मोठे होत चालले की नाही तुम्ही? मग कशामुळे मोठे होत चालले? तुमच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे ना. मग कोणत्या सेलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे? आपल्या ह्या सोमॅटिक सेलची. कोणाची होत आहे? सोमॅटिक सेलची. परत तुम्ही जमिनीमध्ये एक बी टाकलं. काय टाकलं आपण? एक सीड टाकलं. ह्या सीडचं भविष्यात जर्मिनेशन होईल. ह्याच सीड पासून भविष्यात एक सीडलिंग तयार होईल, एक छोटंसं रोपटं तयार होईल आणि ह्याचंच पुढे भविष्यात एक मोठं झाडामध्ये रूपांतर होत आहे. मग हे काय होत आहे? ह्याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे. मग कोणत्या सेलचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे? सोमॅटिक सेलचं. कोणती सेल असते ती? सोमॅटिक सेल. ओके. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का मॅम, की एखाद्या झाडाला लागणारं फ्रूट, जे फळ आहे, ह्याचं साईज आता छोटं होतं, ह्या फळाचं साईज आता मोठं झालं. मग हे कोणामुळे होत आहे? सोमॅटिक सेलच्या डिव्हिजनमुळे. कोणामुळे? सोमॅटिक सेलच्या डिव्हिजनमुळे. तुमची हाईट छोटी होती, आता तुमची हाईट वाढली. कोणामुळे? सोमॅटिक सेलच्या डिव्हिजनमुळे. एखाद्या झाडाला कळी होती, आता ह्या कळीचं रूपांतर एखाद्या फ्लावरमध्ये होत आहे. कोणामुळे? बिकॉज ऑफ व्हॉट? सोमॅटिक सेलमुळे. तर ही जी सोमॅटिक सेल आहे, ही कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. आपली जी ग्रोथ होत आहे ही कोणामुळे होत आहे? बिकॉज ऑफ व्हॉट? सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल स्वतःला डिवाइड करते. स्वतःपासून दोन सेल, दोन पासून चार सेल, चार पासून 8 सेल, अशा प्रकारे सेल स्वतःला डिवाइड करतात, डिवाइड करतात, डिवाइड करतात. आणि जसे सेल स्वतःला डिवाइड करतील, आपला साईज वाढत जाईल, आपण मोठे होत जाऊ. बरोबर की नाही? ओके. ह्या सोबत सोबत परत प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणखी एका सेल पासून बनलेला असतो, तो असतो जर्म सेल. मग मॅम, हे जर्म सेल काय असतात? तर हे असतात रिप्रोडक्टिव्ह सेल. कोणते सेल असतात? रिप्रोडक्टिव्ह सेल. मग रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे कोणते? तर मेल असेल तर मेलच्या केसमध्ये काय असतं?
स्पर्म मेलच्या केसमध्ये असतात स्पर्म. हे जे स्पर्म सेल असतात हे कसे असतात, जर्म सेल असतात. मग ह्या जर्म सेल मध्ये कोणतं डिव्हिजन होत असते, तर ह्यामध्ये होत असते मिओसिस. कोणतं होत असते, मिओसिस. ह्या सोबत सोबत जे ओवम आहे, कोण, ओवम, फिमेलच्या बॉडीमध्ये जे ओवम और एक सेल प्रेझेंट असतात, हे पण कशामुळे तयार झाले, बिकॉज ऑफ व्हॉट. हे कोणते सेल आहेत, जर्म सेल आहेत. कोणते आहेत, जर्म सेल. मग हे सुद्धा कशाने तयार होत आहेत, मिओसिस थ्रू. कसे तयार होत असतात, मिओसिस थ्रू. ओके. तर अशा प्रकारे काय, मेल मध्ये स्पर्म असेल, फिमेलच्या बॉडीमध्ये एग और ओवम असेल, ह्या सोबत सोबत जर आपण बघितलं प्लांटच्या केसमध्ये, तर प्लांटच्या केसमध्ये काय, जे पोलन ग्रेन्स असतात, पोलन ग्रेन, हे सुद्धा कुणामुळे तयार झाले, बिकॉज ऑफ व्हॉट, जर्म सेल. जी जर्म सेल आहे, ही जी जर्म सेल आहे, जी रिप्रोडक्शन साठी रिस्पॉन्सिबल असतात. मग प्लांट मध्ये मेल कोण आहे, पोलन ग्रेन. म्हणजे अशा प्रकारे पोलन ग्रेन असो, ह्या सोबत सोबत काय, तर जे आपलं फिमेलचं गमेटोफाइट असते. ओके. फिमेल गमेटोफाइट, त्याला मेगास्पोर मदर सेल असं म्हणतात. तर ती जी मेगास्पोर मदर सेल आहे ती सुद्धा एक जर्म सेल असते आणि ह्यामध्ये सुद्धा काय होत असते, तर मिओसिस, म्हणजे जर्म सेल मध्ये मिओसिस होत असते. तेच आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच काय, तर जिथे काय, ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल आहेत, रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजेच कोणत्या, मेलचं स्पर्म असेल, फिमेलचं एग और ओवम असेल, हे जे आहेत हे कोणते सेल आहेत, जर्म सेल. तर अशा प्रकारे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये दोन सेल असतात, जे आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे, ती सोमॅटिक सेल. पण अशा सेल ज्या फक्त रिप्रोडक्शन साठी रिस्पॉन्सिबल आहेत. जेव्हा मेल गमेट, फिमेल गमेट, जेव्हा सेक्झुअल रिप्रोडक्शन होत असते, जेव्हा मेल गमेट, फिमेल गमेटची आपल्याला गरज पडत आहे, मग ते जे गमेट तयार होत आहेत ते कोणामुळे होत आहेत, बिकॉज ऑफ व्हॉट, जर्म सेल. कोणामुळे, जर्म सेल. तर ही जी जर्म सेल आहे ही आहे रिप्रोडक्टिव्ह सेल. ओके. म्हणजे अशा प्रकारे गमेट फॉर्मेशन, मिओसिस थ्रू जे गमेट फॉर्मेशन होत आहे ते कोणामध्ये होत असते, ह्या जर्म सेलमध्ये. कोणामध्ये होत असते, ह्या जर्म सेलमध्ये. ओके. आता आपण बघूया डिफरन्स बिटवीन. तर तुम्हाला हे तर समजलं असेल की मिओसिस काय असते, म्हणजे मिओसिस काय असते ते तर आपल्याला बघायचं आहे. पण काय, की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये 2 टाइप्स ऑफ सेल आपल्याला बघायला मिळतात. एक कोणती असते, रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे जर्म सेल, आणि एक असते कोणतं, सोमॅटिक सेल, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला, तर आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी ती रिस्पॉन्सिबल आहे. ओके. आता बघूया डिफरन्स बिटवीन 1 by 1. मग मायटोसिस म्हणजे नेमकं काय, मिओसिस म्हणजे नेमकं काय, मग मायटोसिस म्हणजेच काय, तर मायटोसिस मध्ये काय होत आहे, एक सेल स्वतःला डिवाइड करते. एक सेल काय करत असते, स्वतःला डिवाइड. कसं मॅम, बघा, आपलीच एक सेल, तुमचं एखादं सेल घेऊ, एखाद्या पार्टचं किंवा एखाद्या झाडाचं एखादं सेल घेऊ, जे आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके. 2n आपलं क्रोमोझोम नंबर कसा आहे, डिप्लॉइड. मग आपली एक सेल घेतली आपण आणि आपल्या सेलचं आता काय होईल, डिव्हिजन होईल. तुम्हाला मोठं व्हायचं आहे, तुम्ही छोटे होते, तुम्हाला हाईट वाढवायची आहे, तुम्हाला लहानाचं मोठं व्हायचं आहे, मग तुम्हाला सेल पण तर डिवाइड करावं लागेल. मग आपल्याला सेल डिवाइड करायचं आहे. मग काय केलं जाते, हा जो एक सेल आहे हा स्वतःला काय करेल, 2 सेलमध्ये डिवाइड करेल. काय करेल, 2 सेलमध्ये डिवाइड करते. म्हणजे आता मला सांगा, सेल डिवाइड करताय म्हणजे सेलची ग्रोथ होत आहे. मग सेलची ग्रोथ होत आहे म्हणजे त्या ऑर्गॅनिझमची सुद्धा काय होत असते, ग्रोथ. म्हणजे अशा प्रकारे काय, आपल्या ग्रोथसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, मायटोसिस सेल डिव्हिजन. कोणतं सेल डिव्हिजन, जे सोमॅटिक सेल मध्ये होते. सोमॅटिक सेल म्हणजे कोणत्या सेल, ज्या आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग आपली ग्रोथ ज्या सेलमध्ये होते आणि जे सेल डिव्हिजन होत आहे ते कोणतं होत आहे, मायटोसिस. ह्या सोबत सोबत काहीतरी रिपेअर करायचं आहे. एखादं ऑर्गन डॅमेज झालेलं आहे, एखादं टिश्यू डॅमेज झालेलं आहे, एखाद्या टिश्यूला रिन्यू करायचं आहे, एखाद्या झाडाची फांदी बघा तुम्ही, एखाद्या झाडाला जखम झालेली आहे. मग हे सगळं रिपेअर करण्याचं काम, रिन्यू करण्याचं काम कोणत्या सेल डिव्हिजन थ्रू होत असते, हे होत असते मायटोसिस थ्रू. कोणा थ्रू होत असते, मायटोसिस थ्रू. ह्या सोबत सोबत असेक्शुअल रिप्रोडक्शन जे होत असते हे सुद्धा कोणत्या सेल डिव्हिजन मुळे पॉसिबल आहे, मायटोसिस थ्रू. कसं मॅम, मला सांगा, जेव्हा जमिनीमध्ये आपण एखादं पोटॅटो टाकतो, काय, एखादं पोटॅटो मीन्स व्हॉट, आलू, किंवा आपण ह्याला म्हणतो व्हॉट, बटाटा. मग हे जे पोटॅटो आहे, ह्याला जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो, मला सांगा, इथे जे आय असतात, इथून
नवीन शूट येतं बरोबर आणि याला रूट येतात म्हणजे अशा प्रकारे एक पोटॅटोचं नवीन झाड तयार होत आहे. मग हे कोणामुळे होत आहे म्हणजे असे क्रॉप जसं शुगर केन आहे, ऊसाचा रस घेतात ते ऊस आहे, आलू आहे, पोटॅटो आपले ओके म्हणजे असे क्रॉप ज्यांच्यामध्ये असेक्झुअल रिप्रोडक्शन होत असते ज्यामध्ये मेल गमेट फिमेल गमेट फ्युजन होत नाही. जिथे एखाद्या झाडाला फुलं यायची गरज येत नाही, फूल येऊन नंतर पोलन ग्रेन डिपॉझिट होऊन सेक्शुअल रिप्रोडक्शन जिथे होत नाही, जिथे डायरेक्ट एखाद्या झाडाच्या पार्ट पासूनच एखादं नवीन झाड तयार होते त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. मग हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यांच्यामध्ये होते ते म्हणजे जो डिव्हिजन होत आहे तो कोणतं होत असते मायटॉसिस. मग मायटॉसिस होणं म्हणजे नेमकं काय? एक सेल जेव्हा स्वतःला 2 सेलमध्ये डिव्हाईड करते त्याला मायटॉसिस म्हणतो. काय म्हटलं जाते? जेव्हा एक सेल स्वतःला 2 जशाच्या तशा सेलमध्ये डिव्हाईड करत असते. म्हणजे हा जर सेल डिप्लॉइड आहे तर ह्याचे दुसरे सेल पण जेव्हा डिप्लॉइड असतील तेव्हाच आपण ह्याला म्हणतो व्हॉट? मायटॉसिस. जशाचे तसेच सेम डुप्लिकेट कॉपी. मला सांगा आपले काय सेल वेगळे वेगळे आहेत का? म्हणजे सगळे सेल सारखेच असतील ना, की एक सेल वेगळा, दुसरा सेल वेगळा असं आहे का? नाही. एक सेल जेव्हा स्वतःला डिव्हाईड करताय तर त्याच्यासारखेच तर दुसरे सेल बनवत आहे. म्हणजे जसेचे तसे आपल्यासारखेच जर 2 सेल बनवत असेल ह्याला मायटॉसिस म्हणतो. काय म्हणतो आपण? मायटॉसिस. ओके. आता पुढे इट ऑकर्स इन व्हॉट? सोमॅटिक सेल. मग मायटोसिस कुठे होत असते? सोमॅटिक सेलमध्ये. कोणत्या सेल आहेत? अशा सेल आपल्या बॉडीमधल्या ज्या आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत त्यांना आपण काय म्हणतो? सोमॅटिक सेल. ओके. आता बघा परत मिओसिस जे आहे, आता मिओसिस कुठे होत असेल तर सेक्झुअल रिप्रोडक्शन जिथे होत असते, जिथे गमेटची गरज आहे, जिथे स्पर्म तयार करायची गरज आहे, जिथे एग तयार करायची गरज आहे, अशा सेलमध्ये काय होत असते? सेक्झुअल रिप्रोडक्शन. काय होत असते? सेक्झुअल रिप्रोडक्शन. मग मॅम हे सेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय होत असते? तर असं रिप्रोडक्शन जिथे मेल आणि फिमेल दोघांचीही गरज पडते, जिथे मेलचं स्पर्म येत असतं, फिमेलचं एग असतं, ह्या दोघांमध्ये फ्युजन होतं. फ्युजन होऊन फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झालं की त्याचं कन्व्हर्जन झायगोटमध्ये होतं. झायगोट हळूहळू स्वतःला डिवाइड करतो. त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होत असते. झायगोट पासून बनतो एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओ पासून आपण आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण बनतो. म्हणजे अशा प्रकारे मिओसिस जे आहे हे कुठे होत असते? रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये. मिओसिस रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये होत असते आणि मायटोसिस कुठे होत असते? तर ज्या सोमॅटिक सेल आहेत ज्या आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे त्यामध्ये मायटोसिस होत असते. ओके. सो मिओसिस ऑकर्स इन अ जर्म सेल ऑर रिप्रोडक्टिव्ह सेल. तर ज्या आपल्या रिप्रोडक्टिव्ह सेल आहेत त्या रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये मिओसिस होत असते. मग डिव्हिजन किती होईल? तर जसं मायटोसिस आहे तर मायटोसिसमध्ये एकदाच डिव्हिजन होत असते. म्हणजेच काय मॅम? तर एका सेलपासून फक्त एकदाच 2 डॉटर सेल तयार झाले. एका सेलपासून किती डॉटर सेल तयार होत आहेत? 2. आता इथे बघा आपण हे करू एक पॉइंट. एक डॉटर सेल पासून 2 डॉटर सेल जसेचे तसे 2 डॉटर सेल तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतो आपण व्हॉट? मायटॉसिस. काय म्हणतो आपण? मायटॉसिस. काय म्हणतो? मायटॉसिस. मग मिओसिस म्हणजेच काय? मग मिओसिस मध्ये किती डिव्हिजन होतात बघा. एकदाच डिव्हिजन झालं. एक सेलनी फक्त एकदाच स्वतःला डिवाइड केला आणि 2 सेल तयार झाल्या. बट मिओसिस मध्ये काय होत असते? एक सेल स्वतःला डिवाइड करेल. 2 सेलमध्ये काय केलं? 2 सेलमध्ये डिवाइड केलं आणि परत ह्यामध्ये आणखी एक डिव्हिजन होतो आणि हे 2 सेल परत स्वतःला आणखी 4 सेलमध्ये काय करतात? डिवाइड. म्हणजेच मिओसिसमध्ये कशामध्ये? मिओसिसमध्ये आता मला सांगा कितीदा डिव्हिजन झालं? 2दा. हा पहिला डिव्हिजन आणि हा दुसरा डिव्हिजन. एका सेलपासून 2 सेल बनले, 2 सेलपासून 4 सेल बनले. म्हणजे मिओसिसमध्ये एका सेलपासून 4 सेल बनतात तर मायटोसिसमध्ये एका सेलपासून फक्त आणि फक्त 2 सेल बनत असतात. ओके. पुढे नेक्स्ट द नंबर ऑफ डॉटर सेल्स. बघा किती बनतात? 2. मायटोसिसमध्ये 2 बनतात आणि मिओसिसमध्ये किती डॉटर सेल बनत आहेत? 4 डॉटर सेल. डॉटर सेल म्हणजेच काय? त्यांची मुलं, त्यांचे बच्चू असं समजा. म्हणजे एक पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेल स्वतःला डिवाइड करेल आणि डिवाइड केल्यानंतर त्यांच्यापासून किती बच्चू बनत आहेत? किती सेल बनत आहेत? दॅट इज व्हॉट? डॉटर सेल. म्हणजे अशा प्रकारे मायटोसिस थ्रू 2 डॉटर सेल तयार होत असतात तर मिओसिस थ्रू किती डॉटर सेल तयार होत असतात? 4 डॉटर सेल. किती? 4. ओके. मग त्यानंतर क्रोमोझोम नंबर. आता मला सांगा
मायटोसिस मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, जेव्हा एक सेल स्वतःला डिवाइड करते तर ती स्वतः सारखेच सेल बनवते, स्वतः सारखेच दोन सेल बनवते. म्हणजे जर ही डिप्लॉइड आहे, जर ही डिप्लॉइड आहे म्हणजेच काय, डिप्लॉइड म्हणजेच काय, आपण कसे आहोत, डिप्लॉइड. कसे, आपलं क्रोमोझोम नंबर 46. मग हे 46 कसं आलं, 23 क्रोमोझोम मदर कडून आले, 23 क्रोमोझोम फादर कडून आले. म्हणजे एक 23 क्रोमोझोमचं सेट मदर कडून आलं, दुसरं क्रोमोझोमचं सेट फादर कडून आलं. म्हणजे दोन सेट आपल्यामध्ये आले म्हणून आपण डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. म्हणजेच आपले हे जे सोमॅटिक सेल आहेत, आपले जे सोमॅटिक सेल आहेत जे डिप्लॉइड आहेत, आपण डिप्लॉइड आहे. आपल्यापासून जे, आपल्या एका सेल पासून जे दोन नवीन सेल बनतील हे हुबेहूब जसेचे तसे ह्याच्या सारखेच असतील. कसे असतील, ह्याच्या सारखेच असतील. म्हणजे क्रोमोझोम नंबर रिमेन्स सेम. ह्यामध्ये क्रोमोझोम नंबर काय राहतो, सेम राहतो. बट मियोसिस मध्ये काय होतं मॅम नेमकं, मियोसिस मध्ये काय होत असते, तर मियोसिस मधली ही जी मियोटिक सेल आहे, मियोसाइट म्हणतात असं सेल ज्याच्यामध्ये मियोसिस होतं. हा जो मियोसाइट आहे किंवा ही जी मियोटिक सेल आहे जिच्यामध्ये मियोसिस होणार आहे, तर ही पण आधी सुरुवातीला डिप्लॉइड असते. काय असते, डिप्लॉइड असते. ही डिप्लॉइड का असते, ही पण तर मला सांगा, आपल्यामध्ये सेक्झुअल मॅच्युरिटी येईपर्यंत म्हणजे आपण लहान होतो, आपली ग्रोथ झाली आणि एका पिरियड नंतर आपल्यामध्ये मॅच्युरिटी यायला लागते. आपण म्हणतो ना, म्हणजे सेकंडरी सेक्स कॅरेक्टर आपल्यामध्ये काय होत असतात, डेव्हलप होत असतात. मग हे जेव्हा आपल्यामध्ये काय येत आहे, मॅच्युरिटी येत आहे, मॅच्युरेशन जेव्हा आपल्यामध्ये येत असते, म्हणजे आपल्यामध्ये जे काय म्हणू शकतो आपण, सेक्स कॅरेक्टर आपल्यामध्ये आता डेव्हलप व्हायला लागले आहेत. अशा वेळेला काय होत असेल, अशी आधी एक डिप्लॉइड सेलच तर असेल ना, म्हणजे तुमची ग्रोथ होत आलेली आहे, तर तुम्ही डिप्लॉइड सेल थ्रूच तर तुमची ग्रोथ झाली. मग आता ही जी डिप्लॉइड सेल आहे, जी आता काय बनणार आहे, रिप्रोडक्टिव्ह सेल आहे. म्हणजे तीच डिप्लॉइड सेल आता रिप्रोडक्टिव्ह सेल आहे आणि तिच्यापासून आता गमेट तयार होणार आहेत. तर ही सुद्धा आधी काय असते, डिप्लॉइड असते. कशी असते, डिप्लॉइड. मग ही जी डिप्लॉइड सेल आहे ही एकदा स्वतःला डिवाइड करते आणि हिच्यापासून अर्धे क्रोमोझोम नंबर म्हणजे स्वतःच्या क्रोमोझोम नंबरला काय करते, ती डायरेक्ट डिवाइड. म्हणजे जर ती डिप्लॉइड आहे तर तिचं क्रोमोझोम नंबर काय होतो, हाफ. म्हणजे एक सेट एका क्रोमोझोम मध्ये जातो, दुसरा सेट दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये जातो. मग परत काय होतं मॅम याच्यामध्ये, परत हा जो सेल आहे हा स्वतःला परत काय करतो, डिवाइड करतो आणि ह्याच्यापासून परत सेम नंबर ऑफ क्रोमोझोम ह्यांच्यामध्ये पास होत असतात. ओके, म्हणजे अशा प्रकारे काय होत आहे की एक डिप्लॉइड डॉटर सेल पासून हॅप्लॉइड डॉटर सेल बनणे, म्हणजे क्रोमोझोम नंबर काय होत आहे, रिड्यूस होत आहे, क्रोमोझोम नंबर हाफ होत आहे. मग हा प्रश्न तुम्हाला पडलाय का की गमेट फॉर्मेशन जेव्हा होतं, हे गमेट फॉर्मेशन जेव्हा होत आहे तेव्हा क्रोमोझोम नंबर हाफच का बरं होतो, आपण कशी तयार झालो मला सांगा. इथे घेऊ आपण, बघा, आपण आहे, हे आपण आहे, 2n इज इक्वल टू 46. हे कोण आहे, हे आपण आहे. ओके, तुम्ही मी आपल्याला इमॅजिन करा. मग आपण कोणापासून तयार झालो, मदर आणि फादर पासून. मग इकडे घ्या मदर, इकडे घ्या फादर. ओके, आता मला सांगा परत, मदरचा क्रोमोझोम नंबर पण किती आहे, 2n इज इक्वल टू 46. फादरचा पण क्रोमोझोम नंबर किती आहे, 2n इज इक्वल टू 46. आता मला सांगा, जर डायरेक्ट मदरचे क्रोमोझोम नंबर जर जितकेचे तितकेच राहिले असते आणि फादरचे पण क्रोमोझोम नंबर रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये, त्या जर्म सेलमध्ये, त्या स्पर्म मध्ये किंवा त्या एग ऑर ओवम मध्ये, आपण इथे डायरेक्ट टाकून देऊ एग ऑर ओवम. ओके, किंवा इथे येईल फादरचं स्पर्म. आता मला सांगा, ह्या स्पर्म किंवा ह्या एग ऑर ओव्हम मध्ये जर जसेचे तसेच आपले क्रोमोझोम नंबर राहिले असते, तर मग ह्यांचे क्रोमोझोम नंबर जर जसेचे तसेच राहिले असते, डिवाइड नसते झाले, तर आपलं क्रोमोझोम नंबर काय झालं असतं, आपलं क्रोमोझोम नंबर विचार करा किती झालं असतं, 12 आणि हे 8, 92. मग आपण आपल्या मम्मी पप्पा सारखे बनलो का, नाही बनलो ना. व्हॉट इज रिप्रोडक्शन, खुद के जैसा ही कोई और ऑर्गॅनिझम बना ना. जेव्हा एखादा डॉग आहे तो स्वतःसारखेच पप्पी बनवतो, एखादी बिल्ली आहे, एखादी कॅट आहे, ती स्वतःसारखेच काय बनवते, त्याचे छोटे छोटे किटन बनवते, बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे काय होत आहे की स्वतः सारखेच ते बेबी तयार करत आहेत. मग आपण पण तर आपल्या मम्मी पप्पा पासून त्यांच्या सारखेच तर बेबी तयार व्हायला पाहिजे. पण इथं जर आपलं क्रोमोझोम नंबर वाढत आहे तर मग त्यांच्यासारखे बेबी आपण कशी तयार होणार, मग त्यांच्यासारखेच आपण तयार झालो पाहिजे. तर मग इथं काय होणं गरजेचं आहे, इथं गरजेचं आहे व्हॉट, मियोसिस. आपलं क्रोमोझोम नंबर 46. ओके, मग आता इथे होतं मियोसिस. काय होत असते,
मिओसिस, मग मिओसिस होऊन हे जे क्रोमोझोम नंबर आहे हे हाफ बनतात. किती? n इज इक्वल टू 23. फादरचे पण क्रोमोझोम किती होतील? हाफ होतील. n इज इक्वल टू 23. म्हणजेच क्रोमोझोम नंबर काय झाले? हाफ. मदरचे क्रोमोझोम नंबर हाफ झाले, फादरचे क्रोमोझोम नंबर हाफ झाले, तेव्हाच तर आपण त्यांच्यासारखेच बच्चू बनलो. काय बनलो आपण आता? सेम त्यांच्यासारखेच बच्चू बनलो. मग का बरं त्यांच्यासारखे बनलो? बिकॉज इथे काय झालं? मिओसिस. मिओसिस होणे म्हणजेच काय? तर क्रोमोझोम नंबर हाफ होतो. जो क्रोमोझोम नंबर आहे आपल्या पॅरेंटच्या मिओसायटिक सेलचा हा काय होत आहे? हाफ होत आहे. हाफ. काय होत असतो? हाफ. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपलं क्रोमोझोम नंबर रिमेन सेम लाईक अवर पॅरेंट. आपल्या पॅरेंटचा जो क्रोमोझोम नंबर राहील तोच आपला क्रोमोझोम नंबर, सॉरी, जे पॅरेंट सेल असतात, जे पॅरेंट सेल असतात म्हणजे जी एक सेल आहे आणि ह्या सेल पासून हे जे दोन सेल बनत आहेत, तर ह्या सेलचं आणि ह्या बाकीच्या पण सेलचं क्रोमोझोम नंबर इथे काय असते? सेम असते. कशामध्ये? मायटोसिस मध्ये, सोमॅटिक सेल मध्ये. बट मिओसिस मध्ये काय होत असते? क्रोमोझोम नंबर हाफ होत असते. का बरं होत असते? मी आताच तुम्हाला सांगितलं, कारण की पुढचं ऑर्गॅनिझम तुम्हाला तसं बनवायचं आहे, रिप्रोडक्शन करायचं आहे, गमेटचं फॉर्मेशन करायचं आहे, स्पर्म तयार करायचा आहे, एग तयार करायचा आहे. मग ह्यासाठी क्रोमोझोम नंबर हाफ करणं गरजेचं आहे. म्हणजेच जेव्हा हा एक सेल आहे, हा जेव्हा स्वतःचे क्रोमोझोम नंबर काय करेल? हाफ करेल, रिड्यूस करेल, तेव्हाच तर ह्या एखाद्या सेल पासून पुढचा जो ऑर्गॅनिझम बनणार आहे तो कसा बनेल? त्यांच्या सेम हुबेहूब पॅरेंट सारखा. ओके, म्हणजे अशा प्रकारे मिओसिस मध्ये डिप्लॉइड क्रोमोझोम नंबरचं कन्व्हर्जन हॅप्लॉइड मध्ये होत असतं. एक एन म्हणजे हॅप्लॉइड, 2n म्हणजे डिप्लॉइड. ओके, परत त्यानंतर जेनेटिक आइडेंटिटी. आता मला सांगा, माइटोसिस, छोटे थे अपन बड़े हो गए, क्या हो रहा है? सेल काय करतायत? स्वतःला डिवाइड करतायत. काय होतंय त्याच्यामध्ये? माइटोसिस म्हणजे जे सेल नवीन तयार होत आहेत, ह्या एका सेल पासून जे दोन नवीन सेल तयार होत असतात हे जसेचे तसे तयार होत आहेत. त्याच्यामध्ये काही फरक आहे का? नाही. म्हणजेच डॉटर सेल जे आहेत हे आयडेंटिकल असतात. कोणासारखे? त्यांच्या पॅरेंट सारखे. बट मिओसिस मध्ये असं होत असते का? नाही. आपण आताच पाहिलं की हे जे डॉटर सेल आहे हे जे तयार होत असतात मिओसिस मध्ये, हे जे डॉटर सेल आहेत हे चार, हे मिओसिस मध्ये जे तयार होत आहेत हे हुबेहूब त्यांच्या पॅरेंट सारखे नसतात. मला सांगा, तुम्ही तुमच्या पॅरेंट सारखे दिसता? नाही. आपल्यामध्ये व्हेरिएशन का बरं आहे? कारण की हे जे सेल तयार होत आहेत, हे जे सेल तयार होत आहेत हे आता कसे तयार झाले आहेत? जिनेटिकली डिफरंट. म्हणजे आपल्या पॅरेंट पेक्षा ते कसे आहेत? वेगळे. आणि म्हणूनच तर त्यांचे बच्चू म्हणजे आपण पण कसे दिसतो? वेगळे. ओके, म्हणजे अशा प्रकारे काय? तर मिओसिस मध्ये जे नवीन सेल तयार होत असतात ते जिनेटिकली कसे असतात? डिफरंट. म्हणजे ह्यांचे जीन आणि ह्या पर्टिक्युलर सेलचं जीन कसं आहे? आता वेगळं वेगळं झालेलं आहे. ओके, पुढे जाऊ. ह्यानंतर परत आहे डू नॉट पेअर अप. तर मायटोसिस मध्ये क्रोमोझोमची पेअरिंग वगैरे होत नसते. आता पेअर अप होणे म्हणजेच काय? तर मला सांगा, फॉर एक्झाम्पल हा एक क्रोमोझोम आहे आणि याच्या बाजूला मी आणखी एक क्रोमोझोम काढते अशा प्रकारे. ओके, तर जेव्हा दोन क्रोमोझोम मध्ये पेअरिंग होत असते, दोन क्रोमोझोम मध्ये पेअरिंग होत असते, तर अशी पेअरिंग होण्याची गरज आपल्याला मायटोसिस मध्ये भासत नाही. का बरं भासत नाही? कारण की डायरेक्ट काय करायचंय आपल्याला? एका सेल पासून दोन सेल बनवायचे आहेत. म्हणजे इथे कोणती पेअरिंग, कोणतीही क्रॉसिंग ओव्हर होत नाही. पण ह्याच ठिकाणी मिओसिस मध्ये पेअरिंग पण होते, मिओसिस मध्ये क्रॉसिंग ओव्हर पण होते. मग या मिओसिस मध्ये पेअरिंग होणे, क्रॉसिंग ओव्हर होण्याची गरज काय आहे? तर मला सांगा, आपण म्हणतो ना, म्हणजे आता तुम्ही मला सांगा, तुम्ही तर तुमच्या आई वडिलांपासून तयार झाले, पण मग तुम्ही असे का म्हणता की माझ्या आजोबासारखा दिसतो, मी माझ्या आजीवर गेलो, मी माझ्या आत्यावर गेलो. मग असे पण तर वर्ड आपल्या तोंडातून निघतात. मग हे का बरं निघत असतील? तर याच्यामध्ये काय होत असते? क्रॉसिंग ओव्हर होत असते. काय? क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर काय असेल, एखादा हे फादर आहे. कोण आहे? फादर. आता आपले फादर, मग आपले फादर कोणामुळे तयार झाले आहे? त्यांच्या मदर आणि फादरमुळे. म्हणजे फादरच्या ह्या सेलमध्ये, फादरच्या हे जे सेल आहे ह्याच्यात कोणाकोणाचे सेल आहेत? त्यांची मदर आणि त्यांच्या फादरचे क्रोमोझोम आहेत. फादर मध्ये त्यांची मदर आणि फादरचे क्रोमोझोम आहेत की नाही? बरोबर आहे की नाही? मग हाच आता आपले जे फादर आहेत, आपल्या फादरचे क्रोमोझोम नंबर आता इथे हाफ होत आहेत. म्हणजे काय होत आहे?
क्रॉसिंग ओव्हर होत आहे. काय होत असते? क्रॉसिंग ओव्हर. मग क्रॉसिंग ओव्हर होत असणे म्हणजे नेमकं काय होत असणे? तर मला सांगा, कॅरेक्टर जे असतात ना, कॅरेक्टर त्याच्यामध्ये एक्सचेंज होत असते. कॅरेक्टरचं काय होत असते? एक्सचेंज होत असते आणि अशा प्रकारे कॅरेक्टरचं एक्सचेंज होत असते. म्हणूनच तर आपण जे आहोत, आपण काय आहोत? जेनेटिकली डिफरंट आहोत. ओके, तर अशा प्रकारे हे झालं व्हॉट? मिओसिस. ओके, ह्या सोबत सोबत मग मला सांगा, पेअरिंग कुठे होत नसते? मायटॉसिस मध्ये. आणि पेअरिंग कुठे होत असते? तर मिओसिस मध्ये. फॉर एक्झाम्पल मी पण आहे. माझ्यापासून जर एखादे गमेट तयार होणार असेल तर माझ्यामध्ये कोणाचे क्रोमोझोम आहेत? मदरचे पण आहेत आणि फादरचे पण आहेत. मग हे दोन्हीचे क्रोमोझोम मध्ये पेअरिंग होईल तेव्हाच तर जेनेटिक व्हेरिएशन दिसेल. पुढची येणारी पिढी वेगळी का दिसेल? कारण की क्रोमोझोम मध्ये क्रॉसिंग ओव्हरच होणार नाही, पेअरिंगच होणार नाही, जीनचं एक्सचेंजच होणार नाही, तर पुढची पिढी वेगळी कशी दिसणार? मग ह्या व्हेरिएशनला क्रिएट करण्यासाठी सुद्धा मिओसिस होणं गरजेचं आहे. ओके, ह्या सोबत सोबत बघा, मायटॉसिस मध्ये इंडिव्हिज्युअल रेप्लिकेट क्रोमोझोम म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त एकच क्रोमोझोम स्वतःला रेप्लिकेट करते आणि तोच मेटाफेज मध्ये स्वतःला अरेंज करत असतो. बट इन केस ऑफ मिओसिस, आता इथे एक क्रोमोझोम काय रेप्लिकेट करत नाही, इथे डायरेक्ट काय होत आहे? होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र येतात. म्हणजेच काय मॅम? तर ह्यामध्ये बघा, मायटॉसिस जे आहे, ह्या मायटॉसिस मध्ये मेटाफेज मध्ये हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंय. फक्त आपल्याला डिफरन्स बिटवीन जाणून घ्यायचा आहे. तर मायटॉसिस मध्ये मेटाफेज मध्ये एकच क्रोमोझोम इक्विटोरियल प्लेटला अरेंज असतो. मायटॉसिस मध्ये मेटाफेज मध्ये एक क्रोमोझोम इक्विटोरियल प्लेटला अरेंज असतो. बट व्हॉट अबाउट मिओसिस? ह्या मिओसिस मध्ये काय होत असेल बरं? ह्या मिओसिस मध्ये डायरेक्ट काय होत असते? दोन क्रोमोझोम असतात. अशा प्रकारे हा एक क्रोमोझोम आणि ह्याच्या सोबत असते एक आणखी एक क्रोमोझोम. म्हणजेच अशा प्रकारे, म्हणजेच एक कोणाचं क्रोमोझोम झालं? मदरचं क्रोमोझोम. एक क्रोमोझोम कोणाचं आहे? फादरचं क्रोमोझोम. म्हणजे मदरचं क्रोमोझोम आणि फादरचं क्रोमोझोम पेअरिंग मध्ये असतात इक्विटोरियल प्लेटला. ही सेल आहे, ह्या सेलच्या मधातल्या ह्या प्लेटवर, इक्विटोरियल प्लेटवर क्रोमोझोम मेटाफेज मध्ये अरेंज असतात. म्हणजेच काय? तर होमोलॉगस क्रोमोझोम आता सोबत आहेत. मम्मीचं एक क्रोमोझोम, पप्पाचं एक क्रोमोझोम जेव्हा सोबत राहतात, पेअरिंग कुठे होते मग? मिओसिस मध्ये. कुठे होत असते? मिओसिस मध्ये क्रोमोझोमची पेअरिंग होत असते. बट मायटॉसिस मध्ये क्रोमोझोमची पेअरिंग होत नसते. मायटॉसिस मध्ये एकच क्रोमोझोम, हा क्रोमोझोम स्वतःला रेप्लिकेट करतो, स्वतःची रेप्लिका बनवतो, दुसरी कॉपी बनवतो आणि स्वतःला ह्या इक्विटोरियल प्लेटवर काय करतो? अरेंज करतो. ओके, म्हणजे अशा प्रकारे पेअरिंग कुठे होत नसते? तर आपल्या कोशामध्ये, तर मायटॉसिस मध्ये. ओके, ह्या सोबत सोबत इंडिव्हिज्युअल रेप्लिकेटेड क्रोमोझोम बघा, इथे झालं. आता आपण तेच पाहिलं ना, एकच क्रोमोझोम स्वतःला रेप्लिकेट करतो आणि इथे होमोलॉगस क्रोमोझोम पेअरिंग करतात. ह्या सोबत सोबत सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट. आता मला सांगा, मायटॉसिस मध्ये कोण सेपरेट होत आहे? सिस्टर क्रोमॅटिड. मग सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होणे म्हणजेच काय? आता हा एक क्रोमोझोम आहे आणि ह्याने स्वतःची एक बहीण बनवली, ह्याची कॉपी बनवली, म्हणजे याची रेप्लिका बनवली. म्हणजे एक क्रोमॅटिड बघा, याला एक क्रोमॅटिड म्हणतात आणि याच्या बाजूला हा जो दुसरा बनेल त्याला दुसरा क्रोमॅटिड. मग जेव्हा सेल डिव्हिजन होत असते तेव्हा एक क्रोमॅटिड वेगळा होईल आणि दुसरा क्रोमॅटिड वेगळा होईल. म्हणजे आता क्रोमॅटिड वेगळ्या होत आहेत. बट इथे काय होत असते? आता बघा, दोन क्रोमोझोम सोबत आहेत म्हणजे काय होत आहे? एक क्रोमोझोम आणि दुसरा क्रोमोझोम काय होत असते? सेपरेट. म्हणजे मिओसिस मध्ये क्रोमोझोम सेपरेट होतात. मिओसिस 1 मध्ये, हे कोणतं? मिओसिस 1 मध्ये. मिओसिस 1 जेव्हा असते, मिओसिस 1 मध्ये क्रोमोझोम सेपरेट होतात. बट मायटॉसिस मध्ये क्रोमॅटिड सेपरेट होतात. मायटॉसिस मध्ये क्रोमॅटिड सेपरेट होतात. मिओसिस मध्ये कोण सेपरेट होत असतात? तर मिओसिस मध्ये व्हॉट? क्रोमोझोम सेपरेट होत असतात. ओके, तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं? डिफरन्स बिटवीन. आता इकडे एकदा व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये पण आपण समजून घेऊ. बघा, तर जे मायटॉसिस, आता मायटॉसिस बघा, मायटॉसिस कुठे होत असते? सोमॅटिक सेल मध्ये. मग सोमॅटिक सेल कशासाठी? आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मिओसिस कुठे होत असते? रिप्रोडक्टिव्ह सेल मध्ये. म्हणजेच कुठे? तर जे आपले ओव्हरी आहे किंवा जे आपलं काय आहे, मेलमध्ये जे टेस्टिस आहेत, जिथे स्पर्म सेल बनत असतात, तर तिथे काय होत असते? मिओसिस. मग पहिल्यांदा पॅरेंट सेल कशी असते? डिप्लॉइड. मिओसिस मध्ये पण पॅरेंट सेल कशी असते? डिप्लॉइड. मग मायटॉसिस मध्ये एकदाच सेल डिव्हिजन होत असते, मिओसिस मध्ये दोनदा सेल डिव्हिजन होत असते. कितीदा? दोनदा सेल
सेल डिव्हिजन होत असते. ओके, आता मायटोसिस जे आहे ह्या मायटोसिस मध्ये बघा 2 डिप्लॉइड सेल जसेचे तसे 2 डिप्लॉइड सेल तयार होत असतात. बट व्हॉट अबाउट मिओसिस? बघा 1 2 3 4 किती 4 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या कशामध्ये? मिओसिस मध्ये. म्हणजे अशा प्रकारे रिप्रोडक्शन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? मिओसिस. आणि आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर मायटोसिस. बघा डॉटर सेल ज्या आहेत ह्या जेनेटिकली कशासारख्या असतात? त्यांच्या पॅरेंट्स सारख्या. म्हणजे सोमॅटिक सेल जे आहे ह्याच्यामध्ये जेव्हा डिव्हिजन होत असते तेव्हा डॉटर सेल जशाचे तसे त्याच्या पॅरेंट सेल सारखे असतात. बट मिओसिस मध्ये जेनेटिकली काय असतात? डिफरंट. कारण की हे जे गमेट फॉर्मेशन होत आहेत, जे डॉटर सेल बनत आहेत, हे त्यांच्या पॅरेंट सेल सारखे होते का? नाही. हे जे डिप्लॉइड पॅरेंट सेल असते ह्या पॅरेंट सेल सारखे हे जे 4 डॉटर सेल तयार होत आहेत हे त्यांच्यासारखे नसतात. म्हणजे अशा प्रकारे काय होत असते? मायटोसिस आणि मिओसिस. ओके, तर अशा प्रकारे आपलं हे जे लेक्चर आहे आजचं व्हॉट सेल डिव्हिजन जे आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे बघितलेलं आहे. डिटेलमध्ये नाही बघितलं आपण. एक काय म्हणू शकतो? एक शॉर्ट रिव्हिजन याला म्हणू शकतो की नेमकं मायटोसिस कुठे होत असते, मिओसिस कुठे होत असते, मायटोसिस होऊन किती सेल तयार होत आहेत, मिओसिस होऊन किती सेल तयार होत आहेत. ओके, तर अशा प्रकारे आज आपण फक्त एक ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे. डिटेलमध्ये तर 5 तासाचं लेक्चर पण आपल्याला कमी पडतो. तर डिटेलमध्ये नक्कीच बघूया आपल्या बॅचमध्ये. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.